महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 6,20,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आता यात कोणते शेतकरी कर्जमाफीत बसणार आहेत, तसेच यात कागदपत्रे कोणते लागणार आहेत, याची संदर्भातील सविस्तर माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर जणांपर्यंत शेअर देखील करा. 12,80,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. यातील सुमारे 6,22,000 शेतकऱ्यांना 5,028,70,00,000 रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता आधार प्रमाणीकरण महत्वाचे का? कारण शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण याला विशेष महत्व आहे. त्यामुळे आपले नाव पात्र यादीत आहे का, आधार प्रमाणीकरण झाले आहे का आणि बँक खात्याशी संबंधित माहिती योग्य आहे का, हे तपासणे देखील अतिशय महत्वपूर्ण आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणीबाबत मोठी माहिती. यासोबतच आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या पात्र असलेल्या सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी राज्यभर सहकार कृषी आणि महसूल विभागाची संयुक्त मोहीम देखील राबविण्यात येणार आहे. यामुळे जे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक मध्ये फार्मर आयडी काढली नाही त्यांना लवकरात लवकर जी फार्मर आयडी आहे ती काढून घेता येणार आहे. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आता नवीन पीक कर्ज मिळणार का? तर कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळेच खरीप हंगामातील नवीन पीक कर्ज मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. यावर पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहे अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. प्रोत्साहन अनुदान किती? कर्जमुक्तीच्या योजनेतील सुमारे 32 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांच्या अंतिम कर्जमाफीची पात्र असल्याची माहिती देण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांना तुमचं नाव पात्र यादीत आहे का, आधार प्रमाणीकरण झाले आहे का व ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केली आहे का, ही माहिती नक्की तपासून घ्या, जेणेकरून आपण अपात्र ठरणार नाहीत. ही माहिती आपणास आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.